पावसाचं वातावरण आणि आम्ही आलो आहे नदीचं पाणी बघायला दापोडीमध्ये. रोहित भाई, पाऊस भरलाय मस्त. नदीचं पाणी एवढं वर आलं आहे ना की आमच्या इथं एका ठिकाणी खाली फार कमरेपर्यंत पाणी आलं. तर आम्ही ठरवलं घरी बसल्यापेक्षा जरा पाणी बघून येऊ आणि सगळ्यांना दाखवू दापोडीत किती पाणी भरलं आहे. मला तर असं वाटतं की थोड्याच दिवसात असंच जर पाऊस चालू राहिला तर पूर येण्याची शक्यता भरपूर आहे. असाच सेम इन्सिडेंट 2019मध्ये सुद्धा झालं दापोडीमध्ये. सेम पाऊस वगैरे आलता, पाणी भरलेलं. आता त्याच आशेने आम्ही चाललो आहे बघायला की किती पाणी बघायला भेटेल. तुम्ही कोणी बाहेर नका निघू. तुम्हाला मी पाणी दाखवण्यासाठी मी स्वतः माझा जीव धोक्यात घातला आहे आणि तुम्हाला मी पाणी दाखवणार आहे. बापरे, हो असे हे ट्रक वगैरे असे, सॉरी ट्रक नव्हता, छोटा हत्ती होता, टमटम वगैरे, ते अंगावर पाणी उडून चालले. पाऊस तर इतका जोरात पडतोय आणि आम्हाला इतकी मस्ती होती आम्ही भर पावसात पाणी बघायला आले नदीचं. मजा पण वाटते. सेम हिल स्टेशनचा फील येतो आहे. असं वाटतंय मळवलीचं चालू आहे. लोक पण इतका प्रतिसाद देत आहेत पावसाला. हे बघा लोकांची गर्दी, आमच्यापेक्षा जास्त मात्र लोक उत्सुक आहेत पाऊस बघायला. आम्ही तरी छोटे लहान मुलं आहेत. बघू आता कसं पाणी वगैरे दिसतंय, किती पाणी वर आलं आहे. तर थोडं पुढे आलं आम्ही ब्रिजवरती. पाण्याचा प्रेशर तर एवढा वाढला आहे ना भयंकर, आणि लेवलसुद्धा वाढली आहे. हे बघा, तो रेल्वेचा ब्रिज आहे वरचा, तो बघा किती राहिला आहे. एवढी हा फ्लो बघा पाण्याचा फक्त तुम्ही. हे बघून तर वेगळीच भीती वाटती. बापरे, कंटिन्यू या फ्लो कडे बघत राहिलो ना चक्कर येते. बापरे, आणि फोनमध्ये तर दिसत नाही पण तिकडं गोपोडीचा ब्रिज आहे. हा, ते छोटे छोटे माणसं दिसतात बघा, तर तो ऑलमोस्ट भरत आला आहे. तो या ब्रिजपेक्षा खालची लेवल आहे त्याची. जर तो भरला तर समजायचं दापोडीमध्ये पूर आला आहे. आता हा ब्रिज पण थोडाच राहिला आहे. असंच जर कंटिन्यू पाऊस पडत राहिला तर 2 दिवसात परत पूर येण्याची शक्यता आहे. सेम मी फोटो दाखवतो 2019चे. आम्ही 2019मध्ये पण या ठिकाणी आलतो जेव्हा पूर आलता. सगळं भरलं होतं. आम्ही तेव्हा ते रेल्वेच्या ट्रॅकवर होतो, कारण तेव्हा रेल्वे वगैरे सगळं बंद होते. आता रेल्वे काय बंद नाही, रेल्वे चालू आहेत. नाही तर त्या ट्रॅकवर गेलो असतो आम्ही. भयंकर फ्लो वाढला आहे नदीचा. हॅरिस ब्रिजवर आहे आम्ही आता. काय वाटतंय पाऊस बघून? काय नाही, सगळं ओले झाले कपडे. वेट झालाय रोहित. अजून त्या ब्रिजवर सुद्धा जायचं होतं आम्हाला, पण तिथं जाण्याच्या रस्त्यावरती पाणी एवढं भरलेलं की कमरेपर्यंत पाणी होतं. म्हणून आम्ही तिथून माघार घेतली आणि या दुसऱ्या ब्रिजवर आलो. बघू, जर तिथं गेलोच तर जाईल आणि तो सुद्धा तुम्हाला ठिकाण दाखवेल. बापरे, हा रस्ता तर पूर्ण भरला आहे. हा बोपोडीकडून खडकीला जोडणारा हा रस्ता आहे, आता पूर्ण भरून गेला आहे. खतरनाक एकदम. लोक बघू शकता तुम्ही, येऊन मस्त व्हिडिओ वगैरे काढतात माझ्यासारखे. पण हे बघण्यात सुद्धा एक वेगळीच मजा आहे. थ्रिल आहे, थ्रिल. तुम्ही नका येऊ असं बघायला. हा माणूस बघा, हा माणूस बघा, हा माणूस खतरो काय खिलाडी. काय गरज आहे का उगच. तसंच थोडं पुढं चालत आलं आम्ही, तर या ठिकाणी पाण्याचा फ्लो डबल झाला आहे. तिकडे तरी थोडा कमी होता. हा फ्लो बघा आणि हा फ्लो बघा. तिथं तर एकदम असलं जोरात वाहत चाललं आहे ना पाणी. खतरनाक झालं आहे, एकदम खतरनाक. तुम्हाला हे दाखवतो, हा रस्ता बघा. रस्ता तर गायबच झाला आहे, नदीच तर डायरेक्ट झाली. हे बघा, लोक किती आनंदाने थांबतायत, व्हिडिओ काढतायत, पाणी बघतायत, सगळे पाणी वगैरे बघत चाललेत. हे दादा पण भेटले आम्हाला, ते व्हिडिओ काढायसाठी आलते इथं थांबलेले. त्यांच्या घरी फोन वगैरे व्हिडिओ कॉल करून दाखवतात पाणी कसं वाढलं आहे. लोकांना एक वेगळीच मजा येते पाऊस बघण्यात. हे बघा, बघता बघता अजून थोडं वाढलं. आम्ही आलतो तेव्हा थोडंसं खाली होतं त्या पिलरच्या, आता थोडं वर चाललं आहे पिलरचं. जे खतरनाकच आता बुडणार आहे.
लोक तर कार वगैरे थांबून व्हिडिओ काढतात. काच बंद करून कोण व्हिडिओ काढतं? एक तर आधीच काच भिजली आहे. बोपडी तर गेली पाण्यात. ते बघा कुठपर्यंत पाणी आलंय. आणि दापोडीचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. दापोडी अजून पाण्यात नाही गेली. जे लोक दापोडीला नाव ठेवतात ना जवाबांसाठी आहे बघा जरा. नाद नाही करायचा दापोडीचा. असं एकदम खतरनाक पाणी भरलंय बोपोडीमध्ये. कसले लोक पिकनिक स्पॉटला आल्यासारखे आले तिथं. हे बघा गाडी बघा, तुम्हीच बघू शकता आता काय पाणी लेवलपर्यंत भरलंय. ती गाडी बघा किती पाण्यात गेली. हा ना. हा टेंट बांधला होता या लोकांनी कॅम्पिंगसाठी. यांची कॅम्पिंग राहिली बाजूला, यांचं वेगळंच ॲडव्हेंचर सुरू झालं आता इथं. प्रत्येक वायनाला एक असं खतरनाक दृश्य चाललंय ना, म्हणजे आम्हीच अचंबित झालो एकदम की काय होतं. आणि काय एका म्हणजे 2 दिवसापूर्वीच मी आलतो या रस्त्याने, काहीच नव्हतं. आणि एका दिवसात कसं काय एवढं होऊ शकतं? आता इथंच बघा कसं जमलंय पाणी सगळं. एवढं भरलं. आता खास मी तुम्हाला दाखवायसाठी चाललंय तिथं. मला काय जायचं नव्हतं, पण म्हणलं आपले दर्शक एवढे बघतायत ब्लॉग, तर मी खास तुम्हाला दाखवायसाठी त्या तिकडच्या ब्रिजवर चाललो. आता त्या ब्रिजचा रस्ता तर जवळच होता मला तसं जायला म्हणलं तर, पण तिथं एवढं पाणी भरलं. मग मी विचार केला की जरा थोडं बोपोडीतून जावं. तिथून अजून एक रस्ता आहे. त्या रस्त्याने बघा आपला कसला राडा करतोय. ए झापक झुपक झांकाचा करा, चापारा करा. लोक नुसते मजा करत चालले ते. इथं एवढं पाणी भरलेलं ना गुडघ्यापर्यंत. आम्ही पुढे जास्त भरलेलं, इथं थोडं कमी झालंय. तर एवढ्या पाण्यातून आलो आम्ही. तिथून व्हिडिओ नाही काढला आम्ही, कारण ते जरा डेंजर होतं. पुढं अजून झालं वाटतं जाम. आम्हालाच कळत नाही आम्ही का इतकी रिस्क घेऊन चाललो. पण मजा येते. असं काहीतरी वेगळा अनुभव भेटल्यासारखं वाटतंय. तर तो रस्ता सुद्धा चालू असेल का नाही काय आयडिया नाही आहे. चालू असलं तर बरंच आहे. एवढी आमची मेहनत वाया नाही जाणार. सुट्टीचा फायदा सुट्टीचा. फायनली आम्ही भरपूर कष्ट करून म्हणजे 2 मिनिटाच्या रस्त्यासाठी आम्ही अर्धा तास घालून शेवटी आम्ही आलो इथं. ते बघा आम्ही तिकडं थांबलेलो त्या ब्रिज. तो ब्रिज बघा तो दिसत होता मागाशी. त्या अपोजिट साईडला आलो. आयुष्यात एवढे मी कष्ट कोणासाठीच नसतील केले, पण फक्त तुमच्यासाठी करतोय. का? कारण तुम्हाला घर बसल्या बघायला मिळावं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. हे सबस्क्राईब नाही करत भाई. भाई करत नाही रे लोक. डायरेक्ट बघून सोडतात भाई. 70% लोक असेच बघून सोडतात रे. हे चुकीचं आहे भावांनो. तुमचा भाऊ काहीतरी करतो एवढी मेहनत करून, जरा करा ना, सपोर्ट करा. सपोर्ट तिथं सगळ्यांना मॉनिटायझेशनचे पैसे भेटणार. पार्टी सगळ्यांना देतो पार्टी मॉनिटाईज झाल्यावर. पण आता तरी सपोर्ट करा. सगळ्यांच्या बँकच्या खात्यात 10 रुपये जमा. अरे 10 रुपये काय भाऊ? हा ना लाडके सबस्क्रायबर. अरे सगळ्यांना आपण चायनीज चारू भाऊ डायरेक्ट मिलापला नेऊन. सुट्टी नाही. स्मशानभूमी पण भरली इथली. गाडीच डायरेक्ट आडवी लावून टाकली म्हणजे विषय सेंड. डायरेक्ट रस्ताच बंद. आणि इथं बघा आत्ता खरा सीन आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. जे आपण वरतून बघितलं आणि ते काहीच नव्हतं. तरी मजा इथं आहे. तुम्हाला मजा दाखवतो पाण्याची मजा. मी बघतो डोळ्यानी. म्हणजे पाणी मी फक्त असं पाय असं टच जरी गेला डायरेक्ट मी पाण्यात वाहून जाईल. तर आलो आता वर. तुम्हाला पाण्याचा फ्लो दाखवतो. खतरनाक एकदम फ्लो झाला. हे बघा आपण होतो. हा तर ट्रॅक होता रेल्वेचा. आपण व्हिडिओमधून दाखवलेला. ब्रिजच्या गाड्या चालल्यात ना, आपण तिकडं होतो तिकडं. आणि तिथून आपण या ठिकाणी आलो. तिथं फ्लो बघा खरा पाण्याचा. लोकांची गर्दी बघा. सुट्टी सगळे आलेत पाणी बघायला. तर आमच्यासारखे लोक सुट्टीचा उपयोग करतायत. नुसतं आलेत पाणी बघायला. कशाला हिल स्टेशनला जायचं आहे, कशाला लोणावळ्याला जायचं आहे, त्या दापोडीला बघायला. असलं खतरनाक वाटतं ना. आणि तो पाण्याचा आवाज ऐका बघतो तुम्ही. आर्मीवाल्यांची गाडी आली आहे. आता मला असं वाटतंय थोड्याच क्षणात आपल्याला हाकलणार आहेत. तिथेच तयारीने आणलं. आता ब्रिज मोकळा करून टाकणार आहेत असं वाटतंय. ते वाढतंय. अरे आपण होतो बघ ना मगाशी तिथं होतो ना, तेव्हा ते जरा खालच्या. अरे ह्याला बघ ना.
याला डायरेक्ट चल होते पाणी आमचं. अरे तेच ना, राहणार नाही चालेल थोड्या वेळाने चल जाऊ. तिकडून बघू ना रस्ता आहे का. अजून एका ब्रिजवर चाललोय आम्ही आता. जर रस्ता क्लिअर असला तर सांगवीच्या ब्रिजवर पण जाऊ आम्ही. पाऊस बंद झालाय ऑलमोस्ट. पावसाचा काही विषय नाही, पाऊस झालाय बंद. जरा डेंजर वाटतंय जरा हे सगळं बघून. लोक असे आलेत ना सगळे, म्हणजे फॅमिली पिकनिक स्पॉटच झालं डायरेक्ट आता. अजून लोक येत आहेत पुढं, अजून लोक येतात म्हणलं. अरे अरे जरा ग्रिल मधून नीट नाही दिसत रे. असं खळखळणारा समुद्र बघितलं का तुम्ही? तसा फ्लो आहे. अरे भाई बोल ना भाई, काय बोलू काहीतरी बोल भाऊ. दापडी बिपडी मध्ये येऊन आता पाणी आलेलं आहे. अरे भाऊ दापोडी उलट किती सेफ आहे भाऊ. पण तू आता बोपडी बघून आलो आपण. अर्धी बोपडी बुडली रे. चपले चालले रे. हा असा काढ, असा म्हणजे असं वाटलं म्हणजे पाण्यात थांबून काढतो डायरेक्ट. आणि बघितला व्हिडिओ कोणी आणखीन मला डायरेक्ट घरी. कारण कॉपीराईट लागणार आहे. कॉपीराईट काय, घरातून डायरेक्ट चॅनलच बंद पडणार आहे माझा. स्ट्राईक पडणार आहे, स्ट्राईक. आता सांगवीचा बघू, म्हणजे पुढे एक रस्ता आहे सांगवीला कनेक्ट होतो. तो जर चालू असेल तर तिथं जाऊ, नाहीतर परत ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने घरी जावं लागेल. कारण दुसरा रस्ताच नाही, सगळे रस्ते जाम झाले. एवढं चालत जावं लागेल ना आता. अवघड. पाऊस तर गेलाय पण पाणी वाढतंय. आम्हाला वाटलं रस्ता असेल पुढं, पण हे तर अजूनच खतरनाक झालंय. इथं बघा, म्हणजे माणसं बघा कसे चाललेत. इतकं घाण लेवलला पाणी साठलंय आणि इथं बंद करून ठेवलंय रस्ता. शक्यतो टू व्हीलरवाल्यांनी पावसात. चला आता आलो तसंच जावं लागेल आम्हाला, आता पर्यायच नाही काही. ॲडव्हेंचरस ॲडव्हेंचर. हा ना, खूपच ॲडव्हेंचर आहे. तो जर ॲडव्हेंचर करायला गेलो ना तर परत माझा ब्लॉग अपलोड होईल का नाही काय माहिती नाही. आज एवढा ब्लॉग शूट केलाय मी, तो अपलोड होईल का नाही तेच शक्यता नाही. म्हणून तो रस्ता स्किप करत. हा रस्ता स्किप करत चाललोय आता आम्ही. असं वाटतं लवकरात लवकर घरी जावं, नाही तर पाणी वाढते अजून. लोक सगळे बघून म्हणतात हा काय करतोय असं पावसात छत्री घेऊन व्हिडिओ काढत बसलाय. त्यांना काय सांगावं, आम्ही व्लॉग बनवतोय. असं जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं. आमच्या व्ह्युअर्ससाठी आम्ही काय काय करतोय सांग भाई जरा यांना. आता हे कसं समजलं लोकांना. सबस्क्रायबर योजना आणणार आहे. आणि ज्या दिवशी भाऊ मॉनिटाईज होईल ना चॅनल भाऊ, त्या दिवशी तुम्ही फक्त मला तुमची QR कोड पाठवून द्यावा, लगेच 10,000 रुपये प्रत्येकाला. ही साईड बघा आता, ही स्मशानभूमी तर पूर्ण बुडूनच गेली आहे. इथं किती शांत फ्लो आहे पाण्याचा. आणि तिथंच खतरनाक डबल. काय काय बॉल बघ कसला चाललाय. अरे तो इमॉर्टल आहे तो. हा ना, कचरा बघा कचरा. ठेवलेली ना सेफ्टीसाठी. डायरेक्ट लोकला इथं आलोय तसंच चाललं आता परत आम्ही. अरे काय हा आलं तसंच निघालो परत, कारण रस्ते पूर्ण जाम होते. परतीचा प्रवास. परत आम्ही मित्रांनो परत आम्ही इथं फिरून आलो. आम्ही जिथून आलतो आम्ही आपला हॅरिस ब्रिज इथं आलो परत, कारण तिथून शक्यच नव्हतं येणं परत. आता जसं आलं तसंच चाललो आहे. काय वाटत नाही, असं थकवा पण वाटत नाही. एवढं चाललो आहे आम्ही, म्हणजे 3-4 किलोमीटर चाललो असेल तरी काय वाटत नाही. मस्त वाटतं उलटं. लोक तेवढं एन्जॉय करतात. आता तर बघा किती गर्दी झाली. मगाशी आपण आलतो तेव्हा काय गर्दी होती का, आता बघा नुसते कारवाले थांबलेत. नुसते येतात ते उतरतात, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात. एकदम पर्यटन स्थळ करून टाकले यांनी. सगळे आपल्या प्रत्येक जण ना आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवतात. त्यांना एवढा आनंद झाला. ट्रेन कशी आली आणि लोक तिथं थांबल्यात ब्रिजवरती, यांना काय वाटत नाही. ते किती रिस्की आहे. त्या ट्रेनवरून मला एक गोष्ट आठवली आता, जो रोबोट पिक्चरमध्ये जो सीन शूट झालता का
चिट्टी उडी मारतो पाण्यात. रजनीकांतची उडी मारली तर याच दापोडीच्या पाण्यात उडी मारली होती, याच ब्रिजवरून उडी मारली, डायरेक्ट खाली गेलता. म्हणजे रजनीकांत सुद्धा येऊन गेला दापोडीत. असली दापोडी मस्करी नाही, किरकोळ नाही. चाललोय घरी आम्ही. वैतागलो. सांगोली तर काय जाणं पॉसिबल वाटत नव्हतं, कारण तो रस्ता पूर्ण बंद आहे. एवढं फिरून जाण्याची शक्यता नाही आहे. तर जाऊ घरीच.